श्री स्वामी समर्थ मंडळी, मी कविता चरण ब्लॉग्समध्ये तुमचे स्वागत करते। चला स्टार्ट करूया आजचा माझा पहिला ब्लॉग। मी चरण आणि कृषिका निघालो फिश मार्केटला। पाऊस थांबायची खूप वाट बघितली, पण पाऊस काय थांबेना। हे मार्केट बदलापूर स्टेशनलाच असल्यामुळे आम्हाला काही फार वेळ लागला नाही जायला। या मार्केटमधली आमची ही दुसरी फेरी, कारण का आम्ही जिथे पहिला राहायचो तिकडच्या कंपॅरेटिव्हली या मार्केटमध्ये खूप महाग मच्छी मिळते। या गोष्टीला ॲक्सेप्ट करायला आणि रुटीन बनवायसाठी थोडा वेळ जाईल आम्हाला। पहिल्यांदा आम्ही या दादांकडूनच मच्छी घेतली होती आणि आता आम्ही त्यांच्याकडेच पहिला जात आहोत मच्छी घेण्यासाठी, कारण का ते जरा चांगला भाव लावून देतात आम्हाला। 80 रुपये देत आहे भाव। बदलापूर स्टेशनवरून अगदी 2 मिनिटावर ते फिश मार्केट आहे आणि आता बराच उशीर झाला आहे, आम्हाला आता घरी निघायचं आहे। आम्ही ऑटोवरून घरी जात आहोत। घरी गेल्यावरती हातपाय धुवून आम्ही मच्छीच साफ करायला बसलो आहोत। इथे चरण मच्छी साफ करत आहे। मी ब्लॉग पुरता एक व्हिडिओ काढला आणि मी सुद्धा त्याच्यासोबत मच्छी साफ करायला लागली। तुमच्याकडे पण आहे का कोणी कोकोमेलनचा फॅन? प्लीज सांगा। माझा हा पहिलाच व्लॉग होता, म्हणून मी माझ्या आईला रिक्वेस्ट केली की तूच पहिली रेसिपी बनव, कारण का आज नॉनव्हेज आहे आणि माझी आई नॉनव्हेज खूप छान बनवते। हिरव्या वाटणातले बांगडे बनवत आहोत, त्याचीच ही तयारी आहे। आम्ही कधीतरी ओलं खोबरंही घेतो, सुकं खोबरंही घेतो आणि इथे कांदा, खोबरं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतल्या। यांना आता चांगलं धुवून काढायचं आणि मग मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं। घेतलेला आहे मम्मीने। इकडे एका साईडला आपण त्यामध्ये तेल टाकले आणि हे जे वाटलेलं वाटण आहे ते त्याच्यामध्ये पूर्ण तेल सुटेपर्यंत आपण फ्राय करून घेऊया। आणि तिखट मसाला, हा मसाला मालवणी मसाला आहे। ॲक्च्युली हे जे नॉनव्हेजची पद्धत आहे ही आम्ही नॉर्मल करतो आहे, म्हणजे कोकण साईडचीच आहे, पण एक मालवण साईडची जी आहे ती सुद्धा आम्ही करतो। ती आपण कधीतरी नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की बघूया। आपण त्याला शिजून दे, नंतर आपण ह्याच्यात बांगडे सोडू। एकूण 5 बांगडे आले होते। 2 बांगड्यांचा आम्ही रस्सा केला आणि हे जे 3 बांगडे आहेत ते बोंबीलसोबत आम्ही फ्राय करणार आहोत। तर त्याच्यामध्ये आम्ही कोकमचं पाणी आणि हळद, मीठ आणि तिखट टाकलेलं आहे। बांगड्याच्या साऱ्याला मस्त उकळी आलेली आहे, त्याच्यामध्ये आपण ठेवले होते 2 बांगडे, ते सोडूयात। इकडे फक्त रवा घेतला आहे। जनरली मी रवा आणि तांदळाचं पीठ वगैरे घेते, बारीक रवा आणि तांदळाचं पीठ, पण आज तांदळाचं पीठ संपलं होतं म्हणून मी फक्त रवा घेतला आहे आणि मच्छी एकदम मस्त तव्यावरती सोडलेली आहे। ती फ्राय होते तोपर्यंत कर्दीची तयारीवर येते आणि कांदा आणि टोमॅटो घेतला आहे, बारीक एकदम चिरून घेऊया त्याला। मस्त इथे मम्मीने बोंबील तळलेले आहेत, बांगडेसुद्धा तळून झालेले आहेत तव्यावर। इथे कढईमध्ये कांदा, टोमॅटो, कोकम, हळदी, तिखट आणि मीठ टाकलेलं आहे आणि कर्दी सोडलेली आहे वरतून। कर्दीला शिजायला जास्त वेळ लागत नाही, वरतून कोथिंबीर वगैरे टाकून ही आपली थाली तयार झाली आहे। एकदम मस्त, फर्स्ट क्लास, फॅन्टास्टिक। मित्रांनो, तुमचा सपोर्ट चांगला राहिला तर अजून नवनवीन ब्लॉग करायला मला प्रेरणा मिळेल। आजचा ब्लॉग इथेच संपवते। श्री स्वामी समर्थ।